नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. लाडकी बहीण योजना जेव्हापासून चालू झाले, म्हणजे मागच्या इलेक्शनच्या वेळेला लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये सर्व आपल्या लोकांसाठी चालू केली. आता ही लाडकी बहीण योजना महाराष्ट्राने सगळ्या देशामध्ये पहिल्यांदाच चालू केली आहे का? नाही असं. हिमाचल प्रदेश असेल, मध्य प्रदेश असेल, अजून बाकीची काही राज्य जिथं-जिथं भारतीय जनता पार्टी आणि या लोकांचं सरकार आहे, तिथं-तिथं त्यांनी थेट स्त्रियांच्या खात्यामध्ये जो काही हप्ता असेल, आपल्या महाराष्ट्रामध्ये समजा 1500चा असेल, तिकडे 2000 असेल, 3000 असेल, अशा पद्धतीच्या सगळ्या त्या योजना त्यांनी चालू केल्या. आता ही एकच योजना अशी आहे का? नाही आहे. अशा अनेक योजना आहेत. मग अनेक जण म्हणतात बघा, की मोदीचे पैसे आले, मोदीचे पैसे आले. मग ते काय 2-3 हजार रुपये येत असतील. मग ते खात्यामध्ये वृद्ध लोकांच्या जातात आणि मग ते जाऊन लोकं ते काढतात. त्यामुळे ती योजना असेल किंवा अजून आपली तुमच्या बचत गटांच्या काही योजना असतील. अशा अनेक असंख्य अशा योजना ज्या आज नाही आल्यात. जे काही भारतीय जनता पार्टी किंवा नरेंद्र मोदी सरकारनं चालू केलेल्या नाही आहेत. ह्या योजना सगळ्या जुन्या आहेत. सगळ्या जुन्या या काँग्रेसच्या काळापासूनच्या योजना आहेत. पण त्या काँग्रेसच्या काळामध्ये तुमच्यापर्यंत कधी पोहोचल्याच नाहीत. किंबहुना त्या ग्रामपंचायतीपर्यंत जरी आल्या असतील ना, तरी त्या तुमच्या खात्यापर्यंत कधी पोहोचल्या. मग त्या कोणी खाल्ल्या, काय खाल्ल्या, त्याचा विषय सगळा सोडून द्या. पण आता आता लोकांच्या खात्यामध्ये थेट पैसे टाकले जातात. कारण होतंय काय, सरकार जर काही बोलेल किंवा त्यांनी जर काही सूचना केली, तर ते त्यांना फुलफिल करावी लागते. त्यांना त्याच्यावरती काम करून ते लोकांपर्यंत पोहोचवावं लागते. कारण आता इंटरनेटचा जमाना आहे. आता सगळ्या गोष्टी सगळ्या पद्धतीनं लोकांना समजतात. काँग्रेसच्या काळामध्ये ना इंटरनेट, ना कोणतीच गोष्ट नव्हती. त्याच्यामुळं देश लेव्हलला काय चाललंय, राज्यामध्ये काय चाललंय, या सगळ्या गोष्टी आपल्याला कधीच समजत नसायच्या. पण आता ते आपल्याला सगळं समजतंय. आता आपल्याला सगळं मोबाईलमध्ये, फोनांमध्ये येतंय. तुमच्या ॲप्लिकेशन्स आहेत, तुमच्या वेबसाईट्स आहेत. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी समजत आहेत. महाराष्ट्र राज्याने देखील मागच्या इलेक्शनच्या बरोबर आधी विरोधक हसायला लागले. अनेक जण टीका करू लागले, की हे जे काही चाललं आहे, हे पैसे देऊन मतदान विकत घेण्याच्या सगळ्या योजना आहेत, ज्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने घेऊन आलेत, नरेंद्र मोदींनी घेऊन आलेत आणि त्या माध्यमातून ती लोकं मतदान विकत घेत आहेत, असा गंभीर आरोप आपल्या राज्यातल्या विरोधकांनी केला. पण सरकारमधील अनेक मोठ्या नेत्यांचं असं सांगणं होतं, की ही योजना आम्ही महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच चालू करत नाही आहे, देशभरामध्ये चालू आहे आणि जर गोरगरीब महिलांना जर 1500 रुपये मिळत असतील, तर तुमचं काय जातं आहे, असा सरळ थेट सवाल सरकारने उचलला. आणि त्यावेळेला राजकारण असं झालं, की ही योजना बंद करण्यासाठी ज्या काही धडपड करायच्या होत्या विरोधकांनी त्या केल्या. पण त्या धडपडीमध्ये, कारण काय झालं, महिलांना मिळणारे 1500 रुपये आणि आमच्या 1500 रुपयाच्या आड जर कोणी येत असेल, तर ते हे विरोधक आहेत. त्याच्यामुळे त्यांना मतदान करताना लोकांनी पूर्णपणे बाजूला करून टाकलं आणि त्याच्यामुळं इथल्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सत्ता त्यांची दोघांची आली आणि त्या सगळ्या सत्तेचं कारण म्हणून लाडक्या बहिणी आहेत, असे अनेक जण म्हणायला लागले. पण ही लाडकी बहीण योजना 2 वर्षापासून चालली आहे. ती थोडीशी संथ गतीनं चालली आहे. अनेक जण म्हणतात, की आम्हाला या महिन्याचे पैसे नाही आले, त्या महिन्याचे पैसे नाही आले. या सगळ्या शंका अनेक महिला उपस्थित करतात. आता काही 3-4 महिन्यापूर्वी आदिती तटकरे मंत्री यांनी या सगळ्या योजनेबाबत काही नवीन नियमावली आणली. म्हणजे त्यांनी सांगितलं, की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या खाली आहे त्यांना KYC करावी लागेल. कारण KYC केली त्याच्यातून समजेल, की नक्की कोण अपात्र आहे, कोण पात्र आहे. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या वेळेला ही योजना चालू झाली होती ना, त्यावेळेला सरकारनं कोणत्याही अटी ठेवल्या नव्हत्या. सरसकट जे काही महिला येतील त्यांच्या खात्यामध्ये पहिले 1-2 महिने, 3 महिने त्यांनी 1500 रुपये टाकले. हां, आता या गोष्टीचं कारण आपण राजकारण असं समजू शकतो. कारण तुम्हाला जर ही अट लावायची होती, तर तुम्ही त्याच वेळेला का नाही लावली? त्यावेळेला लागू केल्या असत्या, तर आपल्याला मतदान मिळालं नसतं. अशा पद्धतीचं कुठं ना कुठेतरी राजकारण त्यावेळेला दिसतंय. पण 2 वर्षापासून ही योजना थोडीफार रेंगाळत का होईना, पण आत्तापर्यंत चालू झाले. अनेक लोकांना मागच्या जानेवारीचा, तुमच्या डिसेंबरचा, मागच्या अनेक महिन्यांचा हप्ता मिळाला. दिवाळीमध्ये 2-2 हप्ते मिळाले, अशा अनेक स्त्रिया सांगतायत. काही महिन्यामध्ये हप्ते आलेले नाही आहेत. त्यावेळेला जो काही डिले झाला किंवा त्या सगळ्या गोष्टी, कारण सरकारला एवढ्या लोकांना पैसा द्यायचा आहे, तर राज्याच्या तिजोरीमध्ये देखील तो पैसा असणं फार महत्त्वाचं आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जे विरोधक म्हणत होते, की ही योजना पूर्णपणे बंद होईल, स्वतः राज ठाकरे देखील म्हटले होते, की काही महिन्यानंतर ही योजना आपसूक गुंडाळली जाईल, काढून टाकली जाईल आणि त्यातून महिलांचा भ्रमनिरास होईल.
कारण हे पैसे देण्यासाठी सरकारकडे पैसे येणार आहेत कुठून? याच वेळेला मध्ये एक गोष्ट घडली, की दारूच्या किमती सरकारने वाढवल्या आणि अनेक जण असं म्हणतात, की इकडं ज्या पद्धतीनं लाडक्या बहिणींना पैसे दिले जात आहेत, इकडून लाडक्या भावाकडून दारूच्या माध्यमातून ते पैसे काढले जात आहेत, असा अनेक लोकांनी आरोप केला. पण आत्तापर्यंत ही योजना चालू आहे. अगदी कालचा आपण जानेवारीचा जरी हप्ता पकडला, तरी तो बऱ्याच लोकांना, बऱ्याच स्त्रियांना त्यांच्या खात्यामध्ये पडलेला आहे. आणि काल एकनाथ शिंदेंनी एक मोठी घोषणा केली आणि त्या घोषणेमध्ये त्यांनी सांगितलं, की फेब्रुवारी महिन्याचा जो काही हप्ता आहे, येत्या 2 ते 3 दिवसामध्ये आम्ही प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये टाकू. जी लोकं म्हणत होती, की या वर्षापासून लाडकी बहीण योजना पूर्णपणे ठप्प होईल, बंद होऊन जाईल. पण एकनाथ शिंदेंनी काल एक पोस्ट करून, मेसेज करून लोकांना सांगितलं, की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. ती अशीच पुढे चालू राहील. आता ती कधीपर्यंत चालू राहील, काय होईल ते आपण आत्ताच सांगू शकत नाही. पण फेब्रुवारी महिन्याचा हप्ता येत्या 2 ते 3 दिवसामध्ये पडणार आहे. त्याच्यामुळं सध्या तरी लाडकी बहीण योजना चालू आहे, असं सरकारनं स्पष्ट सांगितलंय. आता सरकारी तिजोरीवर किती भार येतोय, काय येतोय, येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समजेलच.